कालच्या भागापर्यंत आपण पाहिलेलं होतं की अश्वस्थ पिंपळ वृक्षाला सहस्र प्रदक्षिणा पूर्ण कराव्यात आणि पुन्हा सायंकाळी आपली भगवंताच्या नामचिंतनामध्ये आणि स्वतःच्या अभ्यासामध्ये व्यतीत करावी, काही ग्रंथांची उकल सिद्धोपंतांच्याकडून घ्यावी, अशा पद्धतीची दीर्घचर्या रुक्मिणींची चाललेली होती. आणि यातच आपल्या सर्व आश्रमाची व्यवस्था चैतन्य स्वामींच्याकडं देऊन रामानंद स्वामी हे काशी क्षेत्र सोडून रामेश्वरापर्यंतचा प्रवास करण्यासाठी, तीर्थयात्रा करण्यासाठी बाहेर पडलेले होते. मजल दरमजल करत ते अलंकापुरी या ठिकाणी आले आणि अलंकापुरीमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं प्रत्येक मुक्कामी लोक दर्शनासाठी यायचे, त्याच पद्धतीनं अलंकापुरीमध्ये सुद्धा लोकांची रांगच्या रांग लागायला लागली आणि पुरुषांच्या आणि स्त्रियांच्या रांगेमध्ये काही अज्ञ, ज्ञानी अशा पद्धतीचे लोक असायचे. मारुतीच्या मंदिरामध्ये वस्ती राहिलेली होती. अनेक लोक दर्शन घेऊन पुढं जायचे. त्यावेळेला मात्र कुसुम आणि वासंती या मैत्रिणी रुक्मिणीजवळ आल्या आणि त्यांनी सांगितलं की आपल्या अलंकापुरीमध्ये एक साधू आलेले आहेत, दिव्यत्व त्यांचं आहे, संन्यासी आहेत. पण संन्यासी जरी असले तरीसुद्धा त्यांच्याजवळ सर्वजण दर्शनासाठी जातात. अनेक संन्यासी हे स्त्रियांचं दर्शन स्वीकारत नाहीत, परंतु या साधूंनी जातपात, धर्म, लिंग, भेद अशी कुठल्याही प्रकारची अट ठेवलेली नाही. तेव्हा अनेक स्त्रिया जातात, तेव्हा आपणही जाऊ. रुक्मिणीनं होकार दिला आणि त्या पद्धतीनं कुसुम, वासंती आणि रुक्मिणी दर्शनासाठी गेल्या. प्रत्येक व्यक्तीला काहीतरी आशीर्वाद मिळत होता. तसाच अतिशय क्रूश झालेली तपश्चर्याचं तेज मुखावर असलेली रुक्मिणी, त्या रुक्मिणीच्या कुंकवाकडं पाहून रामानंद स्वामींनी पुत्रवती भव असा आशीर्वाद दिला आणि रुक्मिणी मात्र अगदी सहज हसली आणि उठून उभा राहिली. हसण्याचा अर्थ स्वामींना कळला नव्हता, म्हणून रामानंद स्वामींनी विचारलं, तुम्ही अशा का हसला? तर त्यावेळा सांगितलं की आपण दिलेला आशीर्वाद हा कदाचित फलद्रूप होईल याची शाश्वती मला नाही आहे, कारण माझ्या पती माझ्यापासून जाऊन जवळजवळ 12 वर्ष होत आलेली आहेत. त्याने संन्यास ग्रहण केलेला आहे अशी वार्ता कानी आलेली आहे. तेव्हा आता हे शक्य नाही, या जन्मी तर मुळीच शक्य नाही. त्यावेळा रामानंद स्वामींनी सांगितलं की काही हरकत नाही, माझा आशीर्वाद हा कधीही खोटा होणार नाही. तेव्हा तुझ्या घरी कोण असतं? माझे बाबा, आई आणि मी. ठीक आहे, बाबांना लगोलग घेऊन ये. आणि मग रुक्मिणी तशीच पाठीमागं पावलं टाकत गेली आणि आपल्या वडिलांना, सिद्धोपंतांना घेऊन पुन्हा मंदिरामध्ये आली. पुढे मात्र सिद्धोपंत आले, स्वामींचं दर्शन घेतलं. आधीच दर्शन घेतलेलं होतं, पुन्हा दुसऱ्या वेळा दर्शन झालेलं होतं आणि या दर्शनाच्या वेळी मात्र एक मनामध्ये शंका होती, कारण आपल्याला का स्वामींनी बोलवलेलं असेल. म्हणून स्वामींच्या समोर हात जोडून सिद्धोपंत उभा होते. रुक्मिणीनं सुद्धा पुन्हा एकदा दर्शन घेतले, तीही बाजूला उभा राहिली आणि मग मात्र सर्व इतिवृत्तांत स्वामी विचारू लागले. पती कसे आहेत, नाव काय आहे इत्यादी सर्व काही विचारलं आणि जे वर्णन सिद्धोपंताने आणि रुक्मिणीनं केलं ते सर्वच्या सर्व वर्णन आपल्याकडे असणाऱ्या चैतन्याशी जुळतं आहे. याचा अर्थ निश्चित चैतन्य हाच हिचा पती असावा. म्हणून त्याच वेळा सांगितलं की आपण लगोलग उद्या पहाटेच प्रवासासाठी जायचं आहे आणि तुम्ही दोघं आमच्याबरोबर काशीला यायचं आहे. अर्थ काही कळत नव्हता, पण सिद्धोपंतांना माहिती होतं की रामानंद स्वामींच्या शब्दाच्या पुढं कोणी जात नाही आणि कोणी जायचंही नाही, कोणी धाडसही करत नव्हतं, कारण एवढं तपश्चर्याचं सामर्थ्य त्यांच्या अंगी होतं. एखादा शब्द त्यांच्या मुखातून गेल्यानंतर तो सत्यत्व व्हायचा, तो त्रिकालाबाधित सत्य असायचा. त्याच्यामुळं ठीक आहे, येतो आम्ही. म्हणून सिद्धोपंतांनी परवानगी मागितली आणि सिद्धोपंतांनी रुक्मिणी घरामध्ये आली. वाड्यामध्ये उमाबाईंना ही सर्व हकीकत सिद्धोपंतांनी सांगितली आणि उद्या पहाटेच्या प्रहरी जायचं आहे, त्याच्यामुळंच आवरावर उरकाउरक चालूच झाली. अगदीच एखादं लुगडं आपल्या हातामध्ये घेऊन
आपल्या वडिलांच्या पाठोपाठ रुक्मिणी मंदिराच्या दारामध्ये उभा राहिली. इकडं अलंकापुरीमध्ये देवळातून बाहेर येऊन अगदी इंद्रायणीचं स्नान करून आपल्या शिष्यगणांना सोबत घेऊन रामानंद स्वामी या दोघांची वाटच बघत होती. आल्याबरोबर चला निघू असा एकमेकाला इशारा झाला आणि एका पाठोपाठ एक जण अलंकापुरी सोडू लागले. येताना संन्याशी सगळे सोबत होते. आज मात्र गृहस्थ आश्रम्यांना घेऊन हा संन्यासी काशीकडं प्रस्थान करत होता. नाहीतर जात पंथ भेद नसणारे रामानंद स्वामी यांचे शिष्य कबीरही सुद्धा आहेत. त्याने कुठल्याच प्रकारची तमा बाळगली नाही आणि आपल्या सोबत घेऊन या दोघांना अतिशय संरक्षणामध्ये काशीपर्यंत मजल दर मजल करत पोचवायचा निर्णय घेतला. ज्या ज्या मुक्कामी असायचे त्या त्या ठिकाणी रुक्मिणी माता स्वतः विचारायचे अनेक प्रश्न आणि रामानंद स्वामी त्याच्यावर अनेक उत्तर द्यायची. त्यावेळेला रुक्मिणीची काय योग्यता आहे हे रामानंद स्वामींनी जाता जाता प्रवासामध्ये ओळखलेलं होतं. सिद्धोपंत सुद्धा अतिशय विद्वान होते, सुशील होते आणि कुलवंत होते. मंडळी, एक लक्षात ठेवा, प्रवास कुणाबरोबर करायचा त्याच्यावर त्या प्रवासाचं फळ ठरलेलं असतं. उठायचं आणि कुणाबरोबर प्रवास करायचा नसतो. एखादा वारकरी बिगर वारकऱ्याबरोबर जर प्रवासाला चालला तर त्याच्याकडून येणारी अनेक गोष्टी या आपल्या मनामध्ये तशाच राहत असतात. किंबहुना विक्षेप हा वाढतच असतो. पण वारकरी ज्या वेळेला जात असतात त्यावेळेला एकमेकांमध्ये असणारा सुसंवाद हा अतिशय उत्तम असतो. म्हणून वारीला सुद्धा जाताना आपण सोबती कसा निवडावा याच्यासाठी सुद्धा आपल्याला काही माहिती असणं गरजेचं आहे. भगवंताच्या विक्षेपाबद्दल आणि भगवंताबद्दल काही चिंता निर्माण करणारी मंडळी समाजामध्ये असतात. या मंडळींच्या बरोबर जर वारीला जाताना एखादा वारकऱ्याला कोणीतरी सांगितलं, अरे इतकी वर्ष वारी केलीस, काय मिळालं, तर तो वारकरी पुन्हा विचार करायला चालू करतो, अरे बाबा मी 12 वर्ष वारी केली, 30 वर्ष वारी केली, पण मला काहीच मिळालं नाही. म्हणजे तो म्हणतोय ते बरोबर आहे. हा विक्षेप आहे. म्हणजे तुमच्या श्रद्धेला कुठेतरी बाजूला सारण्यासारखी व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी येत असतात. परंतु प्रवास आणि तीर्थयात्रा कुणाबरोबर करावी हे फार महत्वाचं ठरलेले. आज संन्यासी सोबत होते, परंतु संन्यास धर्म हा कर्तव्य म्हणून निभावलेले रामानंद स्वामी होते. त्यांना अनेक प्रश्न विचारले जात होते. त्या प्रश्नांची सहज लया उत्तरं रुक्मिणीला मिळत होती, सिद्धोपंतांना मिळत होती आणि मजल दर मजल करत अगदी वेगानं काशीपर्यंत येऊन पोहोचले. काशीच्या घाटावर रुक्मिणीला उभा केलं आणि रामानंद स्वामींनी सांगितलं, सिद्धोपंत आपण माझ्या मागं यावं. रुक्मिणी तिथं घाटावरच उभा होती. तिनं एका दगडाचा आधार घेतला, तिथं शांत बसून राहिली. स्वतःचं मुख ये गंगेच्या पाण्यामध्ये निहाळत होती. रामानंद स्वामींनी दिलेला आशीर्वाद आणि या शब्दाची उकल ही तिला तिथं लागत नव्हती, परंतु ती स्वतःला समजत होती की काय भगवंताच्या मनामध्ये कुणास ठाऊक. या विश्वेश्वरानं आजपर्यंत आपल्याला इथं आणून पोहोचवलं. आज गंगेच्या काठावर बसून ती सागराच्याला मिळण्यासाठी वाट जणू काही पाहत होती. अशा आतुरतेनं ती नजर पाण्यामध्ये खिळवून बसलेली होती. रामानंद स्वामींनी सिद्धोपंतांना सोबत घेतलं आणि आपल्या आश्रमापर्यंत पोहोचली. आश्रमापर्यंत पोहोचले असतानाच पहाटेचाच प्रहर चाललेला होता. त्याच्यामुळे आश्रमाची व्यवस्था करणारे आणि झाडलोट करणारे शिष्य आज जाऊन सांगत होते, अरे स्वामी आलेत, स्वामी आलेत. अनेकांच्या मनामध्ये एकच प्रश्न होता की अर्धवट सोडून आले स्वामी कसे? तीर्थयात्रा तर पूर्ण झालीच नाही, पण स्वामी आले कसे? स्वामी आले, आपल्या दालनामध्ये जाऊन बसले, आपल्या कुटीमध्ये जाऊन बसले. त्या ठिकाणी पुन्हा सिद्धोपंतांनी दर्शन घेतलं आणि सिद्धोपंतांना रामानंद स्वामींनी सांगितलं, अहो थोडंसं बाजूला बसा. शिष्याला थोडीशी मानेनं खोड केली आणि सिद्धोपंतांची व्यवस्था आपल्या कुटीच्या शेजारी असणाऱ्या बाजूला असणाऱ्या छोट्याशा दुसऱ्या कुटीमध्ये केली. पूर्वीच्या कुटींना कुठल्याही प्रकारची भिंत नव्हती. भिंत पार करून जाणारं ज्ञान हे कुटीमध्ये मिळत असतं. आज भिंतीच्या आत असणारं ज्ञान हे भिंतीच्या बाहेर जायला तयारच नाही. कुटी म्हणजे अगदी झाडाच्या फांद्या छोट्या छोट्या उभा करून त्याला शेणाचा लेप मारलेला. जरी इकडलं बोललं तरी तिकडं ऐकू जाईल अशा पद्धतीचं. आज आम्हाला वाटतं आमचं बोलणं कुणी ऐकूच नाही, याच्यासाठी भिंती सुद्धा इतक्या पक्क्या करायला चालू केल्या की या घरात चाललेलं बोलणं त्या घरात ऐकताच कामा नाही.
मग ते कसल्याही प्रकारचं असो. रामानंद स्वामी हे शांत बसलेले होते. कमंडलू हातामध्ये होता, तो खाली पायाजवळ ठेवला आणि शिष्याकडून निरोप दिला की चैतन्याला बरोबर. अचानकपणे स्वामी आलेले आहेत हे चैतन्यालाही कळत नव्हतं. ते तसेच गेले, गुडघ्यावर बसले, स्वामींना नमस्कार केला आणि गुडघ्यावरून उठण्याआधीच स्वामींच्या मुखातून शब्द आला, विठ्ठलपंत, कसं चाललंय आश्रमाचं व्यवस्थापन? मनामध्ये चर्र झालं. आजपर्यंत चैतन्य या नावानं संबोधणारे स्वामी आज अचानक विठ्ठलपंत का म्हणायला लागले? काही समजलं नाही. स्वामी, माझ्याकडून काही चूक झाली का? जर माझ्याकडून चूक झाली असेल तर तुम्ही द्याल ती शिक्षा मी घ्यायला तयार आहे स्वामी, परंतु असं मला घालून पाडून बोलू नका. होय विठ्ठला, तुझ्याकडून चूक झाली. कोणतीही चूक झाली असेल तर त्याच्यासाठी मी आपला अपराधी आहे. तुम्ही द्याल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे. स्वामी बोलत होते. गृहस्थ आश्रम स्वीकारलेल्या विठ्ठलपंतानं ज्ञानार्जनासाठी आपल्या गुरूंच्या जवळ प्रार्थना केली. आणि दुसऱ्या बाजूला विठ्ठलपंतांच्या मनामध्ये येत होतं की आपल्या हिशोबामध्ये किंवा व्यवस्थापनामध्ये आश्रमाच्या काहीतरी चूक झाली का काय, आणि चूक जर झाली असेल तर त्याच्यासाठी आपण शिक्षा भोगायला तयार आहे. आपल्या स्वामींना ते सांगत होते. आणि मग मात्र स्वामींनी आपल्या शिष्याला एक मानेनं खूण केली. त्या खुणेसरशी समोर असणारा शिष्य पाठमोरा झाला आणि पलीकडल्या कुटीमध्ये असणाऱ्या शुद्धोपंतांना घेऊन समोर आला. शुद्धोपंतांना बघितलं आणि विठ्ठलपंत गुडघ्यावर बसलेले होते, ताळदन उभा राहिले. थोडंसं कुठेतरी चुकल्यासारखं झालं, कारण 12 वर्षापर्यंत रुक्मिणीचा विचार मनामध्ये येत असून सुद्धा ते बाजूला करत होते. कारण विद्यार्जन आणि ज्ञानार्जन करण्याची भूमिका यामध्ये काही व्यत्यय येऊ नये याच्यासाठीच ते सतत प्रयत्न करत होते. तिला 12 वर्षामध्ये विसरले होते असं अजिबात नाही, परंतु मोहाचा त्याग करून मोहावर स्वार व्हावं आणि ज्ञानार्जन करावं. कारण स्त्रिया असतील, क्षुद्र असतील, वैश्य असतील, क्षत्रिय असतील, इतर सगळ्या समाजातील लोक असतील, दीन दुबळे असतील, गरीब असतील, या सगळ्यांच्यासाठी ज्ञान खुलं करायचं होतं. आणि ते ज्ञान खुलं करण्यासाठी यज्ञ पेटवायचा आहे. तो यज्ञ पेटवताना त्या यज्ञामध्ये कोणी आहुती दिली नाही तर ती स्वतः आयुष्याची आहुती द्यायची, असा मनोमन निग्रह पैठणमध्ये गुरुकुलामध्ये शिकतानाच विठ्ठलाने केलेला होता. आज 12 वर्ष ज्ञानशास्त्र संपन्नता पूर्ण झालेली होती, पण अचानकपणे शुद्धोपंतांना बघितल्यानंतर जीवाचं चर्र झालं आणि लक्षात आलं आज स्वामींनी विठ्ठलपंत हा शब्द का संबोधला. हे पर्यायचे असतील तुमच्या, असं म्हटल्यानंतर मात्र नमस्कार केला. त्यावेळेला लगेच रामानंद स्वामींनी सांगितलं की अरे, अज्ञानपणानं आणि शापित विद्या घेत असताना जर चूक झाली तर ती विद्या कुठंही कामी पडत नाही. तुला उदाहरण माहितीच आहे, कर्णाचं आहे, कशाचं आहे. याची विद्या फलद्रूप झाली नाही स्वामी, मला ज्ञानार्जन करायचं होतं. आणि देहाच्या संबंधीनं जर बघितलं तर देहाच्या संबंधानं मला कोणच नाही, हाच विचार माझ्यामध्ये होता. अरे, ज्ञानाच्या भाषा तू बोलतोस आणि संन्यास ग्रहण करत असताना, पत्नी असताना तिचा विचार सुद्धा तू केला नाहीस. स्वामी, मला फक्त ज्ञानार्जन हीच आस होती आणि तुम्ही पुन्हा अट घातलेली होती, जर संन्यास घेतला तरच या आश्रमामध्ये राहता येईल किंवा मी शिकवेन. त्याच्यासाठी माझ्याकडून हा अपराध झाला. हो, ठीक आहे बाळा, अपराध झाला असेल, पण तू मगाशी म्हटलायस अपराध कोणताही झाला असेल तर त्याची देईल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे. तेव्हा असं कर, ही भगवी वस्त्र सर्व गंगेमध्ये अर्पण कर आणि गृहस्थाश्रमाचा स्वीकार कर. स्वामी, संन्यास घेतल्यानंतर गृहस्थाश्रम स्वीकारावा तर याला धर्मशास्त्रामध्ये कुठेही पुरावा काही नाही, पाठीमागं काही तसं घडलेलं नाही. अरे विठ्ठला, तू बराच ज्ञानी झालेला दिसतोस, पण नियम माणसासाठी का नियमासाठी माणूस असतो रे.
नियमासाठी माणूस कधीही नसतो, माणसासाठीच नियम बनवलेले असतात. धर्मशास्त्र काही सांगू, पण आज गुरूंची आज्ञा म्हणून तू गृहस्थ आश्रम स्वीकार. रामानंद स्वामींचं पुन्हा दर्शन घेतलं. उठता उठता रामानंद स्वामींनी आशीर्वाद दिला की अरे तुझ्या संसारामध्ये सुख नांदो. सिद्धोपंतांच्या पाठोपाठ विठ्ठलपंत बाहेर पडले. भगवी वस्त्र अंगावर होती, तसेच घाटापर्यंत एकामागून एक चालत होते. पाठमोरे बघितलेल्या मूर्तीकडे बघून विठ्ठलपंत 2 पावलं तिथंच थांबले. अरे मी कुणाकुणाला शिक्षा दिली? आज रुक्मिणी सुद्धा कदाचित चालत आली का काय? पाठमोरे आकृती ही परिचयाची वाटत होती. ती दगडावर बसून आपलं मुख त्या पाण्यामध्ये निहाळत होती, नजरेला नजर पाण्यात मिळवत होती. विठ्ठलपंत तसेच पुढे झाले. तिच्या दगडात जाऊन उभा राहिले आणि मग मात्र एखादा चंद्रकांत मणी, चंद्राचा प्रकाश आल्यानंतर पाझरावा त्या पद्धतीनं या रुक्मिणीच्या चेहऱ्यावर अचानक हास्य निर्माण झालं. कारण तिचा चंद्र आता शेजारी उभा राहिलेला होता. विठ्ठलपंतांचं मुख बघितलं आणि ताडतन उभा राहिली. विठ्ठलपंतांच्याकडे बघितलं, भगवी वस्त्र बघितली. थोडं मनामध्ये शरमल्यासारखं वाटलं, परंतु गुरूंच्या आदेशानं विठ्ठलपंत गंगेमध्ये तसेच आत गेले. भगवी वस्त्र गंगेला अर्पण केली. ग्रस्त आश्रमाची वस्त्र धारण केली. तसेच बाहेर आले आणि रुक्मिणीजवळ उभा राहिले. रुक्मिणीने सांगितलं, अहो जाताना मला कल्पना तरी द्यायची. आता मात्र इथून पुढं जोपर्यंत या पृथ्वी तलावर आपण आहोत तोपर्यंत आपण एकमेकाच्या सोबतीनं राहू. हे वचन जर तुम्ही मला दिलात तरच आपण इथून जागा सोडू. गंगेचं पाणी हातामध्ये रुक्मिणीने घेतलं. त्या हातावर विठ्ठलपंतांनी हात ठेवला आणि पाणी ग्रहण केलं आणि सांगितलं, हे माझं वचन असेल, जोपर्यंत पृथ्वी तलावर आहोत तोपर्यंत आपण एकमेकाची साथीदार असू, सोबती असू. रुक्मिणी व्रतस्थ जीवन जगणारी, अतिशय बारीक कृश शरीराची झालेली होती, पण 12 वर्षाचं तेज तिच्या चेहऱ्यावर उमलत होतं, खुलत होतं. सिद्धोपंतांना आपण केलेल्या अपराधाची जणू काही शिक्षा आपण भोगतो आहोत का काय असं वाटायला लागलं. अरे काय विश्वेश्वरा, या भगवंतानं यावं, स्वप्नामध्ये सांगावं आणि त्या पद्धतीनं पुढे मी वाटचाल करावी, परंतु त्याचा असा विपरीतपणे या जीवावर परिणाम व्हावा. किती सोसायचं रे. विश्वेश्वराला तिथूनच नमस्कार केला. तिघही पुन्हा आळंदीच्या प्रवासाला निघायला लागले. आज विठ्ठल शांत शांत आणि शांत होता. रुक्मिणी अनेक प्रश्न विचारत होती. जसे स्वामींना विचारत होती तशी आज आपल्या स्वामीला विचारत होती. त्या प्रश्नांची उत्तरं जशीच्या तशी, जसे स्वामी देतात तसेच विठ्ठलपंत देत होते. जणू काही विठ्ठलपंतांची ज्ञान भूमिका आता वाढत चाललेली होती. हळूहळू प्रवास येऊ लागला. अलंकापुरीपाशी येऊ लागला. अलंकापुरीमध्ये आले, पण अलंकापुरीमध्ये हे तिघ येण्यापूर्वीच बातमी पसरलेली होती. अरे सिद्धोपंतांनी आपल्या जावयाला काशीहून घेऊन आले म्हणे. लोक ब्राह्मण आळीमध्ये एकमेकाशी चर्चा करत होते. इंद्रायणीमध्ये स्नान झालं आणि पुन्हा सिद्धेश्वराचं दर्शन घेऊन वाड्यामध्ये प्रवेश झाला. उमाबाई उभा होत्या. उमाबाईंना आनंद झाला. मुलगीला बघितलं, लेकीला बघितलं, जावयाला बघितलं. ताटपात्र मांडली गेली. भोजन झालं आणि सिद्धोपंतांनी उमाबाईंना सांगितलं, उद्याच आपण आपले जावई मिळालेले आहेत, आलेले आहेत, तेव्हा दानधर्म त्यांच्या नावानं काहीतरी करू. पुन्हा माझ्या मुलीचा संसार उभा राहतो, पुन्हा दानधर्म करू. आणि आलोयच आपण विश्वेश्वरातून, काशीतून आलेलो आहे, तेव्हा गंगा पूजनाचा कार्यक्रम सुद्धा करू. ठीक आहे, इकडून काही आज्ञा असेल तर आपण करावी, उमाबाईंनी सांगितलं. नाहीतर माझ्या मैत्रिणी आणि रुक्मिणीच्या मैत्रिणी आज आनंदितच आहेत, कारण आज रुक्मिणीचा संसार वाढणार होता.
गौरी असेल, वासंती असेल, कुसुम असेल, सुशीला असेल, या सगळ्या मैत्रिणी आज जमा झालेल्या होत्या रुक्मिणीला पाहण्यासाठी. दुपारची वेळ टळून गेली. सांजच्या वेळेला सगळा बाजार हाट सगळीच झाली. दळण चुळण सगळं चालू झालं आणि मग मात्र दुसरा दिवस उजाडला. दुसऱ्या दिवशी सकाळीच सिद्धोपंत आणि सिद्धेश्वराचं पूर्णतः पूजन अर्चन झाल्यानंतर हातामध्ये तबक घेऊन तसेच ते आपल्या आप्तेष्टांना, मित्रांना आणि गावकऱ्यांना सांगण्यासाठी बाहेर पडली. प्रत्येक घरामध्ये जायचे आणि प्रत्येक घरामध्ये जाऊन सांगायचे, आम्ही गंगापूजन ठेवलेलं आहे वाड्यामध्ये. तेव्हा दोनपहरही 12च्या सुमाराला आपण यावं, गंगेचा प्रसाद घ्यावा आणि जावई आले त्या निमित्तानं आम्ही दानधर्म केलेला आहे तेही स्वीकारावं. प्रत्येक घरामध्ये हात जोडून आमंत्रण देत होते. प्रत्येकाला आमंत्रण पोचत होतं आणि सिद्धोपंत अगदी 2 घटका झाल्यानंतर वाड्यामध्ये आली. रुक्मिणी पुढे झाली, पाण्याचा लोटा हातामध्ये दिला, थोडंसं पाणी घेतलं आणि सिद्धोपंत झोपाळ्यावर बसले आणि पायानं धक्का देऊन झोपाळा हळूहळू मंद मंद झोपाळा चालू झाला. विचाराची चक्र चालू झाली. वरच्या कड्या वाजत होत्या, तशा पद्धतीनं विचार सुद्धा मनामध्ये वाजत होते. भगवंताला अवतार धारण करायचे, त्याच्यासाठी या मुलांना किती शिक्षण. कदाचित त्यानं ही तपोभूमी तप्त होण्यासाठीच हा प्रपंच मांडला असेल. सिद्धोपंतांच्या डोक्यामध्ये विचार होता. दुपारची 3री घटका पूर्ण झाली आणि सिद्धोपंतांनी सांगितलं, हरी बाळ इकडे जा आणि आमंत्रण दिलेलं आहे त्या सगळ्या लोकांना घेऊन ये, तोपर्यंत पात्र तयार करतो. रुक्मिणीच्या मैत्रिणी पुढं पुढं होऊन ओटीवर सगळ्या पात्र मांडत होती. पात्र मांडली जात होती. सैंदव बाजूला ठेवलं जात होतं, दह्याची कवडी बाजूला ठेवली जात होती. अनेक ठिकाणी पदार्थ वाढले जात होते. डावं उजवं वाढून झालेलं होतं. आता लोक येण्याची वाट बघायला चालू होती. लोक कोण आलेच नाही. मात्र हरी आत आला. हरी आत आला आणि काही न बोलता तसाच पायरीवर बसला. डोळे पाण्यानं डबडबलेले होते. सिद्धोपंत पुढे झाले आणि सांगितलं, बाळ काय झालं? काका काय झालं म्हणून मला विचारू नका, कारण जे मी विसोबा चाटींच्या घरामध्ये ऐकलं ते बोलण्याच्या पलीकडचं होतं. ते तुमच्याबद्दल आणि विठ्ठलपंतांच्या बद्दल अभद्र अभद्र बोलत होते. ते मला ऐकवलं नाही. ठीक आहे, असेल बालबुद्धी. सिद्धोपंतांनी स्वतःच्या मनाशीच समजूत घातली. सिद्धोपंत हातामध्ये काठी घेतली आहे त्या सोहळ्यामध्येच पगडी वर डोक्याला अडकली आणि पुन्हा चालली. ब्राह्मणाळीमध्ये विसोबा चाटींचा वाडा भव्य दिव्य, कारण ते अलंकापुरीतील धर्मपीठाचे प्रमुख. त्या वाड्याकडे जाण्यापूर्वी काही 4-6 घरांच्या पाठीमागं गोविंद पंतांचं घर होतं. गोविंद पंतांच्या घरामध्ये डोकवले आणि सिद्धोपंतांनी हाक मारली, अहो गोविंद पंत. गोविंद पंतांच्या पत्नी बाहेर आल्याने सांगितलं की विसोबा चाटींच्या घरी गेली आहेत. पुढं काही 2-3 घरं सोडली आणि पुन्हा महादेव शास्त्रींच्या घरी गेले. महादेव शास्त्री त्यांच्याही मंडळी बाहेर आल्या. त्यांनी सांगितलं विसोबा चाटींच्या घरी गेले. पुन्हा पुन्हा पावलं टाकत विसोबा चाटींच्या उमऱ्यावर गेली. भव्य चिरेबंद वाडा होता. त्या वाड्यामध्ये विस्तीर्ण अशी मधली जागा सोडलेली होती. ती फरशीबंद जागा केलेली होती. ओठीवर चोपाळा बांधलेला होता. एका बाजूला लोड टाकलेले होते. त्याला तक्क्याला टेकून विसोबा चाटी बसलेले होते. इतर सगळ्यांच्या डोक्यावर पगड्या होत्या. विसोबा चाटींच्या डोक्यावर पगडी नव्हती. लोडाला डावा हात खेटून बसलेले आणि गुडघ्यावर हात ठेवून दुसऱ्या हाताने आपल्या शेंडीला पीळ मारत काहीतरी पुटपुटत बसणारे विसोबा चाटी सिद्धोपंतांनी बघितले. सिद्धोपंतांच्या वाहनाच्या आवाजानं तिथं बोलण्याचा आवाज मंद झाला आणि अचानकपणे विसोबा चाटी उभा राहिले. सिद्धोपंत थांबा तेथेच. तुम्ही मर्यादा ओलांडतात. तुम्हाला मान सन्मान सगळा दिलेला होता अलंकापुरीनं, पण आज तो तुम्ही सगळा हिरावून घेतलेला आहात. सिद्धोपंतांनी सांगितलं, काय चुकलं माझं? काय चुकलं म्हणून विचारता?
अहो, काशीला गेलाच्या गेला, काशीवरून येताना जावयाला घेऊन आला. काय समजता काय स्वतःला? होय, गुरूंच्या आदेशानं आमच्या जावयानं संन्यास स्वीकारला आणि गुरूंच्या आदेशानंच पुन्हा त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला. विसोबासाठींना पुढे बोलायला काही जमत नव्हतं. महादेव शास्त्री उभा राहिले आणि सांगितलं, पगडी सरळ करता करता आपल्या उपरण्याचा शेला हातामध्ये पकडून महादेव शास्त्री उभा राहिले आणि सांगितलं, अहो काय समजत नाही म्हणून काय सांगताय? त्याला संन्यास घेतला, 12 वर्षे झाली, संन्यासाचा कंटाळा आला म्हणून गृहस्थाश्रम स्वीकारला. नाहीतर तो रामानंद म्हणजे कोण हो? पाखंडीच. मात्र सिद्धोपंतांनी सांगितलं, महादेव शास्त्री कुणाच्या समोर बोलताय? महादेव शास्त्रींचा आवाज शांत झाला. कारण वर्षाकाठी ज्या वेळेला गावामध्ये काही वसुली असायची त्यावेळेला सिद्धोपंतांच्याकडे असायची आणि वसुलीमध्ये काहीतरी कुठेतरी काटकसर करून वेडवाकडं तोंड करून त्याच्यात सवलत मिळते का बघण्यासाठी प्रत्येक वर्षी महादेव शास्त्री प्रयत्न करत होते. त्याच्यामुळे सिद्धोपंतांचा आवाज वाढल्यानंतर महादेव शास्त्री खाली बसले. पुन्हा गोविंद शास्त्री उभा राहिले. गोविंद शास्त्रींनी सांगितलं, अहो, संन्यासानंतर गृहस्थाश्रम स्वीकारणं हे कधी घडलेलं नाही. वेदांमध्ये नाही, उपनिषदामध्ये नाही, पुराणांच्या मध्ये, शास्त्रामध्ये काहीही नाही. आणि तीच चर्चा आम्ही करतो. विसोबासाठींना थोडासा आधार मिळाला आणि विसोबासाठी पुन्हा गरजले. सिद्धोपंत, एक लक्षात घ्या, जावयाला तुम्ही बाहेर काढा, नाहीतर तुमच्यावर सुद्धा ग्रामण्य केलं जाईल. ग्रामण्य म्हणजे वाळीत टाकणं. तुमच्यावर सुद्धा ग्रामण्य केलं जाईल. पुढे काय बोलायची चिंता वाढत होती. वादविवाद नको म्हणून सिद्धोपंतांनी तसेच पाठमोरे झाले. आणखी एकदा विचार करावा अशी विनंती केली आणि पुन्हा सिद्धोपंत वाड्याकडे निघाले. ब्राह्मणाडी सोडली आणि पुढे वाड्यामध्ये प्रवेश करताना मात्र पाय थरथरत होते. हातातली काठी लडबडत होती आणि स्वयंपाकघरातून रुक्मिणीला हे दृश्य दिसल्यानंतर रुक्मिणी तशीच उठली आणि आपल्या बाबांच्या जवळ गेली. बाबांना आधार देत म्हणली, बाबा थांबा. रुक्मिणीनं बाबांचा हात धरला, तिथंच खाली बसवलं, पाण्याचा लोटा दिला. बाबा काय झालं? सिद्धोपंत सांगत होते, बाळे, कदाचित मीच तुझ्या अन्याय केला असेल. मुलीच्या आयुष्याचं तर्पण करणे हे वडिलांना कसं जमेल बाळा? कोणत्या मुखाने मी तुला सांगू हे असं? नाही बाळा, मला सांगवत नाही. शांत बसली. उमाबाई पुढे झाल्या आणि उमाबाई पुढे असतानाच उमाबाईंनी विचारलं, हरी काही बोलत नाही, आपणच धीर सोडला तर आमचं काय व्हायचं? त्याचा आधार घेऊन विठ्ठलपंतांच्या आधारानं चोपाळ्यावर सिद्धोपंत येऊन बसले. शेजारी विठ्ठलपंत बसले. विठ्ठलपंतांना काही न बोलता घडलेला इतिवृत्तांत सिद्धोपंत सांगत होते. काय झालं, कसं घडलं? तेव्हा मात्र विठ्ठलपंत उभा राहिले. सिद्धोपंतांना नमस्कार केला आणि सांगितलं की अपराधी मी आहे. अपराध जर मी केला असेल तर शिक्षा मीच भोगली पाहिजे. तुम्ही का शिक्षा भोगता? तुम्ही तुमची मुलगी निवांत आणि सुखानं राहा, मला परवानगी द्या, कारण माझ्यामुळं हा तुम्हाला कलंक लागत आहे, माझ्यामुळे तुम्हाला गालबोट लागतोय, मी जातो. तसेच माडीवर गेले. भगवान श्रीकृष्णाला नमस्कार केला. धोत्राचं पान हातामध्ये घेतलं. अस्बी खांद्याला अडकली. भगवान श्रीकृष्णाला नमस्कार करताना मात्र भगवान श्रीकृष्णाकडे बघितल्यानंतर विठ्ठलपंतांच्याकडे बघून ती मूर्ती थोडीशी हसत आहे असा विठ्ठलपंतांना भास झाला आणि विठ्ठलपंतांनी मागं वळून पुन्हा बघितलं. काय देवा तुझी लीला आहे? तूच म्हटला होतास की तुझ्या पोटी मला जन्म घ्यायचा आहे. अशा स्वरूपात विठ्ठलपंतांनी पुन्हा नमस्कार केला. मूर्तीसोबत बोलणं झालं.
मनातल्या मनात बोललेले विठ्ठलपंत पुन्हा पायरीत उतरून खाली येत होते. एवढ्यात आतल्या उंबऱ्यातून रुक्मिणी स्वतःचं एक लुगडा काठेमध्ये घेऊन उभा राहिलेली होती. ती सांगत होती, जिथं प्रकृती असते तिथंच सावली असते. शरीर धर्म सोडून प्रकृती कधीही जात नाही, शरीर धर्म सोडून सावली कधीही जात नाही. तुम्ही मला वचन दिलात, आता जे इथून पुढचं आयुष्य असेल आपण दोघांनी कंठायचं. सुखाचं असेल दुःखाचं असेल कसंही असेल आपण दोघांनी हे आयुष्य कंठायचं. आता मी मागं सरणार नाही. आई वडिलांची परवानगी न घेताच रुक्मिणी पतीच्या शेजारी जाऊन उभा राहिली. विठ्ठलपंतांनी पुन्हा एकदा सिद्धोपंतांना उमाबाईंना नमस्कार केला. गौरी धायमुकून रडत होती. मला बालविधवापण निर्माण झालं. तरी रुक्मिणीसारखी सखी माझ्याबरोबर होती म्हणून आयुष्य सुंदर होतं. पतीच नाही म्हणून मी रडते, पण पती असताना सुद्धा पतीबरोबर असं दारिद्र्यामध्ये जाताना रुक्मिणी काहीही रडत नव्हती, अतिशय आनंदात होती. किती रुक्मिणीची वैराग्य संपन्नता आलेली होती. कुठलाही विचार ती करत नव्हती. पतीचा हात धरून ती पाठीमागे जाणारी पत्नी होती. सावलीप्रमाणे उभा राहणारी होती. चालू झाले दोघांचं पाय टाकणं चालू झालं. उमरा ओलांडला, मात्र पाठीमागे दोघांनी वळून बघितलं नाही. इकडं मात्र सिद्धोपंतांच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखं झालं आणि झोपाळ्यावरून सिद्धोपंत खाली बसले. रुक्मिणी आपली मुलगी, लाडात वाढलेली, चिरेबंद वाड्यामध्ये खेळणारी, हौशी असणारी मुलगी आज आपल्या पतीच्या पाठीमागे गेली. उमाबाई ज्या ठिकाणी उभ्या होत्या तिथंच बसली आणि मनात विचारायला लागली. ताटं तयार होती. दुपारचे 12 वाजून गेले आणि न खाता जावई आणि मुलगी घर सोडून गेली. इकडं मात्र विठ्ठलपंत आणि रुक्मिणी दोघंही सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये गेले. सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं आणि मनोमन सांगितलं की जे घडलं असेल त्याची अपराधाची काही शिक्षा असेल ती आम्ही भोगत आहोत. फक्त आशीर्वाद तुझा राहू दे. दुःख देऊ नको असं भगवंताकडे कधी मागायचंच नसतं, पण दुःखात दे. त्या दुःखातून सामोरं जाण्यासाठी, दुःखातून पार होण्यासाठी सामर्थ्य मात्र तुझं दे. हेच मागणं कदाचित विठ्ठलपंतांनी केलं आणि दक्षिणेकडच्या टेकडीवर जाऊन थांबली. ही बातमी वाऱ्यासारखी गावामध्ये पसरलेली होती. एवढीच नाही, अलंकापुरीच्या पंचकृषीमध्ये ही बातमी कळलेली होती. सिद्धोपंतांच्या मवाळ आणि सुस्वभावानं अनेक लोक जमवलेले होते आणि स्वतः राखलेले सुद्धा होते. त्याच्यात सगळ्या प्रकारचे 12 बरुतेदार सिद्धोपंतांच्या वाड्यामध्ये ये जा करत होते. त्या लोकांना कळलं, अरे सिद्धोपंतांची जावई आणि मुलगी आज घर सोडून झोपडी बांधून राहणार आहेत म्हणे. प्रत्येक जण आपल्या पद्धतीनं मदत करण्यासाठी त्या टेकडीपर्यंत जाऊन पोहोचला आणि प्रत्येक जण काही वाळलेल्या ढाप्या मिळतील, फांद्या मिळतील, ते घ्यायला लागला, यायला लागला. आणि बघता बघता विठ्ठलपंत आणि रुक्मिणीची झोपडी तयार झाली. तिने सांज झाली. येताना आणलेली भगवान श्रीकृष्णाची मूर्ती, रुक्मिणीला लहानपणी हट्ट करून वडिलांच्याकडून घेतलेली रुक्मिणीनं जी मूर्ती होती ती मूर्ती गाठोड्यातून बाजूला काढली. काढता काढता ज्या लक्षात आलं, ज्या कृष्णाची मूर्ती आहे त्या भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीच्या खाली येतानाच तिला आवडणाऱ्या दररोज त्या भगवंताला माळ करून घालणाऱ्या मोगऱ्याची एक छोटीशी मुळी रुक्मिणीनं येता येताच घेऊन आली होती. ती मुळी तशीच घेतली. झोपडीच्या बाहेरच्या खांबापाशी थोडासा खड्डा खणला, त्याच्यामध्ये ती मुळी रोवली. जमीन सरळ केली. एका पाषाणावर भगवान श्रीकृष्णाची मूर्ती ठेवली. मनोमन रुक्मिणी सांगायला लागली, भगवंता उद्यापासून तुला मिळतील ती फुलं तुला वाहीन, कारण आज निसर्गातली मिळणारी फुलंच तुला वाहता येतील. रात्र वाढत होती. रात्र वाढत असताना अलंकापुरी तुपाशी जेवत होती. मात्र दोघेही शांत आणि माधुकरी नसल्यामुळं उपाशीच होते.
विठ्ठलपंत त्या झोपडीच्या बाहेरच्या एका दगडावर बसलेले होते. ते आकाशाकडे नजर टाकून होते. चंद्र प्रतिबिंब प्रखर झालेलं होतं. प्रकाश सगळीकडे लख झालेला होता आणि लख प्रकाशामध्ये अलंकापुरी शांत 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 होती आणि इंद्रायणी सुद्धा शांतपणे वाहत होती. आत बसलेल्या रुक्मिणीकडं विठ्ठलपंतांचं लक्ष गेलं आणि विठ्ठलपंत म्हणाले, अगं रुक्मिणी, चिरेबंद वाड्यामध्ये वैभवात वाढलेली तू आज तुझी अवस्था अशी माझ्यामुळे झाली. नाही, पुन्हा असं बोलायचं नाही. कारण प्रत्येकाच्या घरामध्ये तुपाचे दिवे वाड्यामध्ये जळतात. घरामध्ये तुपाचे दिवे जळतात. त्या तुपाच्या दिव्यामध्ये लोक आज असतील, पण मी वैभवशाली आहे, मी भाग्यवान आहे. कारण माझ्या झोपडीमध्ये प्रत्यक्ष चंद्रानंच प्रकाश दिलाय. चंद्राची छोटी छोटी कोवळी किरण त्या आत आलेली आहेत आणि त्याच्यामध्ये मी सुखी आहे. आणखी काय पाहिजे मला? ज्ञानसंपन्नता पती पत्नीमध्ये असेल तर संसार कुठेही उभा राहतो आणि तो सुखाचा होतो. दोघेही अतृप्त असतील तर कितीही त्यांच्याकडे आणून द्या, संसार अतृप्तच राहतो. रुक्मिणी समजून घेत होती. रात्र निघून गेली. आसबी खांद्याला घेऊन विठ्ठलपंत बाहेर पडले माधुरी मागण्यासाठी. मनोमन ठरवलं, ज्या गावामध्ये ग्रामण्य झालं तिथं जायचं नाही, पण आजूबाजूला पंचकृषीमध्ये माधुरी मागावी. कोरांना मागावं. ते कोरांना मागून पुन्हा रुक्मिणी स्वयंपाक रांधायची. स्वयंपाक रांधल्यानंतर दोघंही बसायची. काही पोथ्या असतील तर काहीतरी चिंतन झालं असतं. परंतु रुक्मिणी विठ्ठलपंतांना अनेक प्रश्न विचारायची, त्याच्यावर उत्तर विठ्ठलपंत द्यायचे. आज व्यवहार दोघांचा चालू झाला तो पहाटे ब्राह्ममुहूर्तापासून. पहाटे ब्राह्ममुहूर्तावर उठावं, अलंकापुरी उठण्याआधी इंद्रायणीमध्ये जावं, सुशीलभूत व्हावं, अर्घ्य द्यावं, वेदातील ऋचा म्हणाव्यात, पुन्हा गायत्रीची आवर्तन पुन्हा दोघांनी करावी. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् म्हणावं आणि पुन्हा शांत मुद्रेनं दोघांनी झोपडीमध्ये यावं. मुखोद्गत असणाऱ्या ग्रंथांचं पारायण घरामध्ये व्हावं. भगवद्गीतेसारखे श्लोक सतत म्हणत राहावं. एवढंच नाही, रुक्मिणीला ते सांगत होते, यश स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात विमुच्यते नमस्तस्यै विष्णवे प्रभु विष्णवे. या संसार बंधनातून जर मुक्त व्हायचं असेल तर विष्णवे प्रभु विष्णवे तोच आपल्याला तारू शकतो. आधीच 12 वर्षाची अश्वस्थ पिंपळ वृक्षाला प्रदक्षिणा घालताना झालेलं चिंतन, सिद्धोपंतांच्याकडून झालेलं श्रवण, रामानंद स्वामींच्याकडून झालेली चर्चा आणि आज भव्य दिव्य उत्तुंग एक चालतं बोलतं विद्यापीठ आपल्या सोबतीला आहे याची जाणीव आज रुक्मिणीला होत होती. दिवसेंदिवस जात होते. काही दिवस गेले. विठ्ठलपंत दुपारच्या वेळेला माधुरी मागून आले. पाण्याचा छोटासा लोटा हातामध्ये दिला. विठ्ठलपंताने पाणी घेतलं आणि उपरण्यानं तोंड पुसता पुसताच खाली बसले. बसण्यासाठी खांब होता, खांबाला टेकली. रुक्मिणीनं स्वयंपाक रांधण्यास घेण्यासाठी काहीच तयारी केलेली नव्हती. हे विठ्ठलपंतांच्या ध्यानात आलं आणि विचारलं, आज भोजनाचा प्रबंध काय? होय, स्वयंपाक रांधायला मी घेणार आहे, पण तुमची वाट पाहत होते. तुम्हाला सांगायचं होतं, माझी पाळी चुकली. विठ्ठलपंतांनी उठून उभा राहिले. सांगितलं की जसं तुला जमेल त्या पद्धतीनं तू करत चाल. दिवसामागून दिवस चालले. आज 3 महिने रुक्मिणीला पूर्ण झाले. 3 महिन्याची रुक्मिणी असताना विठ्ठलपंत तिला विचारत होते, तुला काय खावंसं वाटतं? त्यावेळेला रुक्मिणी म्हणायची, काही नाही, मला एकच की तुमच्याकडून रुद्र कधी मी ऐकलं नाही. रुद्र एकदा तुम्ही म्हणा, मला समाधान वाटतं. त्या रुद्राचा प्रत्येक श्लोकाचा एक एक अर्थ सांगत चला, मला समाधान वाटतं. अगं काय तुझं डोहाळं? रुक्मिणी सांगत होती, मला फक्त रुद्र ऐकावं एवढीच इच्छा होते, याच्या पलीकडे कोणतीही इच्छा होत नाही. विठ्ठलपंतांनी सांगितलं, वेळ नको, रुद्र आजच चालू करू.
स्वयंपाक रांधला गेला, पात्र बांधली गेली, पात्र झाली आणि दोघंही एकमेकाच्या समोर बसले. आज पती पत्नी म्हणून नाही तर गुरु शिष्य म्हणून. रुक्मिणीला उपदेश चालू झाला. अगं रुक्मिणी, रुद्र हे कशासाठी असतं? प्रस्तावना झाली. आज रुद्राभिषेक का करावा? पुन्हा प्रस्तावना झाली. रुद्रातील प्रत्येक श्लोक घ्यावा, त्याचं निरूपण शांत पद्धतीनं करावं. ते निरूपण करताना सुद्धा अनेक अलौकिक भव्य दिव्य अशा ग्रंथांचे आधार घेऊन त्या रुद्राचं स्पष्टीकरण रुक्मिणी ऐकत होती. काही काही वेळा रुक्मिणीला तिथंच निद्रा लागायची. त्या ध्यान समाधीमध्ये रुक्मिणी राहायची आणि विठ्ठलपंत बोलतच राहायची. रुक्मिणीचा झोपेमध्ये सुद्धा हुंकार ऐकू यायचा, म्हणून विठ्ठलपंतांना वाटायचं ही जागीच आहे. तिचा हुंकार तो आतून येत होता. बाळ आतून हुंकार देत होतं, तो आईच्या मुखातून ऐकू येत होता. लक्षात घ्या, जे डोहाळे असतात तीच मुलं जन्माला येत असतात भविष्यात. आंबा चिंच फणस. आणि आज बघितलं तर मला वाटतंय जे पदार्थ लागतात त्याची ऑर्डर दिल्यानंतर 1 तासात येतात. म्हणजे डोहाळं जेवण करणे पूर्वीच्या काळी लोकांना त्रासाचं होतं. पूर्वीच्या काळी. आज मात्र ती कुठलीही गोष्ट राहिलेली नाही. रेडीमेड सगळं मिळतं, तयार मिळतं. पण ग्रंथ वाचावा असं डोहाळं कुणालाही लागत नाही. रुद्र ऐकायला चालू झालं. दिवसेंदिवस रुद्र ऐकत होते. रुद्र संपलं. पुन्हा विचारलं, मला अजून समाधान होत नाही, पुन्हा ऐकायचंय. पुन्हा रुद्राचं दुसरं आवर्तन चालू झालं. रुक्मिणीची 9 महिने सरत आलेली होती. पुन्हा आवर्तन चालू झालं. आवर्तना मागून आवर्तन, आवर्तना मागून आवर्तन. आज रुक्मिणी रुद्र मुखोद्गत झाली. मंडळी, पती सुद्धा तेवढ्याच पात्रतेचा असावा लागतो, म्हणजे अपत्य चांगलं निर्माण होतं. चरित्राचा भाग सोडून थोडासा बाहेर मी जातो आणि मग आपल्याला सांगतो, लक्षात येईल. ताळाशेखर महाराजांनी ज्यावेळेला लग्न झालं त्यावेळेला आपल्या पत्नीला, बऱ्याच जणांना माहिती आहे तो प्रसंग, लक्षात घ्या. आपल्या पत्नीला म्हणजे माझ्या आईला सांगितलं की आता तू लग्न करून माझ्याशी आलेली आहेस. ताळाशीच्या मठामध्ये बसल्यानंतर सांगितलं की जर तुला माहेरी जायचं असेल तर मी सोडतो, अडचण नाही. कारण चैत्रामध्ये लग्न झालं आणि लगेच पुढच्या सणाला म्हणजे कर्नाटकी बेंदूर ज्याला आपण म्हणतो बेंद्रा नेण्यासाठी मामा थोरले गेले बैलगाडी घेऊन. मी तुझ्या भावाचा अपमान करणार नाही, पाठवून दे, पण एक आहे, आज गेलीस तर परत परत यायचं नाही मागं. या अटीवर जा. नाही तर भगवद्गीता मुखोद्गत कर. ज्या दिवशी भगवद्गीता मुखोद्गत होईल त्या दिवशी भावांना बोलू नको, मी तुला पाठवतो. काय सांगितलं असेल दादाला? बाहेर जाऊन सांगितलं मी येणार नाही. आणि त्या दिवशी संध्याकाळी भगवद्गीता चालू झाली. इयत्ता 5वी शिकलेली माझी आई. त्या दिवशी भगवद्गीतेचे श्लोक चालू झाले. भाऊबीजच्या आदल्या दिवशी 700 श्लोक पाठ झाले. म्हणजे ज्याला आपण बेंदूर म्हणतो, तो बेंदुरापासून ते भाऊबीज कालखंड बघा किती महिन्याचा आहे, किती दिवसाचा आहे. 700 श्लोक पाठ झाले. आणि भाऊबीजच्या आदल्या दिवशी पुन्हा सगळी भगवद्गीता महाराजांना म्हणून दाखवली. काही हरकत नाही, उद्या भाऊबीज आहे, सकाळीच जायचं. आईला माहेरी घालवण्यासाठी स्वतः बैल विकत घेतला. आज गाड्या घेणं एवढं अवघड नाही, कोणी कर्ज देतं. पण पूर्वीच्या काळी 1 आणाने 2 आणा पैसे मिळवून बैल घेण्यासाठी व्यवस्था केलेली होती. आणि तिथं असणारे थोटे, त्या थोट्यांचा एक बैल, 2 बैल जुंपली आणि सजलेली गाडी निढोरीपर्यंत आली. म्हणून आज मी व्यासपीठावर आहे. कारण माझे बाबा मी 9वीला असताना गेले. कदाचित आजही मला असा प्रश्न रुक्मिणीच्या बद्दल येतो आणि डोळ्यातून पाणी येतं एवढ्यासाठी की जर माझ्या बाबांनी माझ्या आईला विचारसागर, भगवद्गीता, उपनिषद, ज्ञानेश्वरी ही शिकवली नसती तर आम्हाला आज कुणीही शिकवलं नसतं. मुलांच्यावर काय संस्कार करावे आणि कोणत्या पद्धतीने करावेत
कदाचित आजची स्त्री जर त्या ठिकाणी असती तर तिनं सांगितलं असतं, भगवद्गीता घेऊन तुम्ही मठात बसा, मी माहेरी जाते. माझी आई त्यातली नव्हती आणि आज माझी आई आजही जिवंत आहे. कोणी येऊन बघावं, तिच्या हातामध्ये नेहमी ग्रंथ असतो, आत्ता सुद्धा. काय करावं, काय संस्कार द्यावेत. रुक्मिणी रुद्र ऐकत होते. रुद्र ऐकता ऐकता इतकी तल्लीन झालेली होती. रुद्र आवर्तन पूर्ण झाली. 9वा महिनाही सरला. माघ महिना चालू झालेला होता. कुंभाराची गौरी कधीतरी यायची आणि रुक्मिणीची वार्ता सिद्धोपंतांना आणि उमाबाईंना जाऊन सांगायची. पण सिद्धोपंत जमीन सोडून नव्हते, कारण मुलगी आणि जावाई घरातून गेल्यापासून त्यांनी जी जमीन धरलेली होती ते पुन्हा त्यांनी कधी आपला अंग वर काढलं नाही. उमाबाई काहीतरी इकडं तिकडं करत होत्या, पण त्याही कमरेमध्ये वाकल्या. मुलीच्या धक्क्यानं कंबर बसली होती. काही लुगडी जमा करायची, काही कापडं जमा करायची. रुक्मिणीला गरज आहे ती वस्तू पाठवायची, परंतु विठ्ठलपंत गौरीला सांगायची, अहो गौरी, तुम्ही असं आमच्याकडे सारखं येणं जाणं ठेवू नका, कारण जर तुम्हाला बघितलं तर तुमच्यावर सुद्धा ग्रामण्य होईल. तुमच्या आईला आणि तुम्हाला जगण्यास मुश्किल करतील लोक. प्रवृत्ती लोकांची फार वाईट आहे. तेव्हा सारखं येत जाऊ नका. निरोप दिला गेला. जेव्हा मला गरज लागेल त्यावेळेला सांगेन. मग मात्र गौरीचा सुद्धा दिनचर्या बदलली. सकाळच्या पहाटेच्या प्रहरी विठ्ठलपंत ब्राह्ममुहूर्तावर यायचे, रुद्र म्हणून पुन्हा मागे जायचे आणि ज्या वेळेला वस्त्र धुण्यासाठी उभारायचे त्यावेळेला गौरी पलीकडल्या तीरावर असायची. हवं नको ते विचारलं जायचं आणि गौरी पुन्हा जायची. आज माघवद्य प्रतिपदा. पोटामध्ये अचानक कळा चालू झाल्या. काहीच कळत नव्हतं. म्हणून रुक्मिणीनं सांगितलं, अहो गौरीला निरोप द्या. 9वा महिना सरत आलेला आहे हे गौरीला माहिती होतं. त्यामुळे ती जरी कामात व्यस्त असली, खापरं भाजण्यामध्ये व्यस्त असली, मडकी करण्यामध्ये जरी व्यस्त असली, तरी तिचं लक्ष सारखं आपल्या मैत्रिणीकडे असायचं. आपली कुस भगवंतानं भरलीच नाही, पण मैत्रिणीची आपल्या कुस भरली. हा तिला आनंद होता. विठ्ठलपंत नेमके काठावर आले आणि गौरीला सांगितलं की रुक्मिणीनं मावशी आणि तुला बोलवलं. ठीक आहे. तिनिसांची वेळ झाली. तिनिसांच्या वेळी गौरीची आई आणि गौरी दोघीही पाण्यातून मार्ग काढत रुक्मिणीच्या झोपडीमध्ये जाऊन पोहोचले. आनंद वाटला रुक्मिणीला. रात्र वाढत होती. विठ्ठलपंत पुढच्या बाजूला पहुडलेले होते. रुक्मिणीच्या काळा वाढत होत्या, परंतु पतीनं सांगितलेल्या रुद्राची आणि अर्थाची आठवण तिला सतत होत होती. म्हणून रुक्मिणी भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीजवळ बसली. गौरीला आणि गौरीच्या आईला सांगितले, तुम्ही थोडंसं अंग बाजू टाका, मी बसते. देवाच्या समोर बसली आणि देवाकडे पाहत असताना त्या भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीसमोर ध्यान अवस्थेमध्ये डोळे उघडे असणारी रुक्मिणी काहीतरी सांगत होती. रात्र वाढत होती. प्रहर रात्र येत होती आणि त्यावेळेला मात्र अचानक एक काळा सर्प झोपडीमध्ये प्रवेश करता झाला. त्यानं आत प्रवेश केला. रुक्मिणीच्या समोर वेटोळ घालून उभा राहिला. रुक्मिणी हे सगळं दृश्य डोळ्यानं बघत होती, पण दृष्टी नव्हती. उघडे डोळे होते. दृष्टी भगवंताच्या रूपाकडे लागलेली होती. त्याच्यामुळे डोळे उघडे आहेत एवढंच जाणवत होतं. रुक्मिणीच्या समोर वेटोळे घालून बसलेला हा भला मोठा नाग. त्यानं 2-3 वेळा रुक्मिणीच्या पायाजवळ जमिनीवर आपलं मस्तक ठेवलं आणि दुसऱ्या बाजूनं निघून जाताना मात्र गौरीच्या आईनं बघितलं. अगं बाई रुक्मिणी. गौरीच्या आईच्या हाकेनं रुक्मिणी भानावर आली. काय झालं मावशी? अगं नाग तुझ्या पुढ्यात येऊन बसला. नाही मला दिसला, रुक्मिणीने सांगितलं. प्रहर रात्र आली. माघवद्य प्रतिपदा शके 1195. पोटात कळ चमकली गेली. बाळ जन्माला. विठ्ठलपंत बाहेरच्या बाजूला झोपडीच्या बाहेर एरझाऱ्या मारत होते. दुपट्यामध्ये गुंडळलेलं छोटंसं बाळ घेऊन गौरीची आई पहाट फडफडताना झोपडीच्या बाहेर आली. विठ्ठलपंतांना दाखवत तिने सांगितलं, अहो बघितलं का किती सुंदर आहे.
पण या बाळाला दूध पिण्याची सुद्धा कदाचित इच्छा नाही, कारण यानं पहाटेपासून काही घेतलंच नाही. विठ्ठलपंतांनी ते मुख बघितलं, देवाला नमस्कार केले. गौरी आणि गौरीच्या आईला घालवण्यासाठी खाली आले. पुन्हा दोघंच. बाळाचे लालन पालन पोषण चालू झालं. आज 10वा दिवस झाला बाळाला जन्माला येऊन, पण नाव काय ठेवायचं? श्रीमंताच्या घरामध्ये न बोलवता जाणारी माणसं असतात, परंतु गरिबाच्या घरामध्ये 10 वेळा बोलवून सुद्धा बारशाला कोण जात नाही, कारण काहीतरी न्यावं लागेल. आज रुक्मिणी या दोन्हीमध्ये आम्ही नाही, आपण झोपडीमध्ये. सांगायचं कोणाला, बोलवायचं कोणाला? रुक्मिणीने सांगितलं, गौरी आणि गौरीची आई. उमाबाईंना आनंद झाला, लेकीला बाळ झालं. काहीतरी खाऊ पाऊ घालावं म्हणून आनंद वाटत होता, पण तिच्याकडे गेल्यानंतर पुन्हा ग्रामण्य करतील म्हणून उमाबाई तशाच वाड्यामध्ये बसून राहायच्या, कानोसा घेत राहायच्या. आणि मग मात्र 11वा दिवस उजाडला. रुक्मिणीने विचारलं, अहो बाळाचं नामकरण करायचं उद्या, काय ठरवले आपण? रुक्मिणी, मी गेले 11 दिवस या बाळाचं सर्व काही बघतोय. हा कधी रडलेला बघितला नाही, हा कधी व्याकुळ झालेला बघितला नाही, हा कधी टाहो पोडतेला बघितला नाही. कोणी झोपडीमध्ये असू दे नाही तर नसू दे, हा एकटाच असतो. हा कदाचित वृत्ती ज्ञान घेऊन आलेला निवृत्तिक असावा. आपण बाळाचं नाव निवृत्ती ठेवूया का? रुक्मिणीला बरं वाटलं. 12वा दिवस उजाडला. गौरी गौरीची आई बाळाचं नामकरण करण्यासाठी आल्या. बाळाचं नाव ठेवलं निवृत्ती. निवृत्ती आज 6 महिन्याचा झाला. 6 महिन्याच्या निवृत्तीला खांद्यावर घेऊन विठ्ठलपंत ब्राह्म मुहूर्तावर इंद्रायणीमध्ये जायचे आणि इंद्रायणीमध्ये हात जोडून भगवान सूर्याला, नारायणाला आर्घ्य द्यायचे. अनेक शब्द मुखातून यायचे. त्यावेळेला अगदी घट्ट पकडलेल्या डोक्याला निवृत्तीनं तो मुखाकडे फक्त बघायचा. काहीतरी वडिलांच्या मुखातून येते. 6 महिन्याचं बाळ. दिनचर्या चालू झाली. ब्राह्ममुहूर्तावर उठावं आणि बाळाला घेऊन पुन्हा आंघोळीसाठी जावं. दिनचर्या चालू झाली. वर्ष झालं आणि वर्षानंतर मात्र निवृत्ती आता चालत यायला लागला. त्याला सुद्धा आता सवय झाली की सकाळी पहाटे उठावं. काही वेळा तो बाबांच्या आधीच उठायचा, काही वेळा बाबांच्या सोबतीनं उठायचा आणि निवृत्ती अलंकापुरीतील इंद्रायणीच्या काठाला जाऊन आंघोळ करायचं. बाबा मला शिकवा ना, तुम्ही जे बोलता मला गोड वाटतं. बाळ शिकवायचंय. एवढ्या लहान मुलाला शिकवण्यासाठी सुद्धा थोडासा धीर विठ्ठलपंतांनी धरला. आज आम्हाला पोरगं जलामलं की आम्ही गाडीत बसवतोय. जेवढा चिंतन करत असतो तेवढा मला असा प्रश्न पडतो की आज मुलं आईवडिलांना जड झालीत की काय? त्याला शिकण्याचं आणि शिकवण्याचं वय आहे, पण ते आईवडिलांनी शिकवायचं आहे वय. त्याला एखाद्या स्कूलमध्ये घालून, गाडीमध्ये टाय बूट घालून त्याला का बांधून ठेवतात? त्याला मुक्त शिक्षण द्या. ते मुक्त शिक्षण विठ्ठलपंतांनी चालू करायचं ठरवलं होतं. आज 1.5 वर्ष झालं आणि 1.5 वर्षाच्या निवृत्तीकडं एक धुळीची पाटी आली. त्या मातीवर काही रेघोट्या मारायचे आणि सांगायचे यातोच पण बोटं फिरव. इकडं मात्र रुक्मिणीला दिवस गेलेले होते. रुक्मिणी पुढं पुढं करत होती, परंतु निवृत्तीनाथ आणि विठ्ठलपंत दोघं रुक्मिणीला साथ देत होते. आज रुक्मिणीला विचारलं, आपल्याला काय इच्छा आहे? रुक्मिणीने सांगितलं, मला एकच असं वाटतं की मी माझ्या अंगामध्ये ज्वर ज्यावेळा होता त्यावेळा तुम्ही मला भगवद्गीता सांगितली, परंतु ती भगवद्गीता मला त्यावेळा नीटशी कळली नाही असं मला वाटतं. तेव्हा पुन्हा एकदा तुमच्या मुखातून भगवंतानं सांगितलेली भगवद्गीता ऐकावी अशी माझी इच्छा आहे, अर्थासहित. विद्वत्ता असणारे आणि संस्कृत पंडित असणाऱ्या विठ्ठलपंतांनी चालू केलं, धर्मक्षेत्री कुरुक्षेत्री समवेता युत्सव मामका पांडवश्च किम कुरुत संजय. भगवद्गीतेचा एक श्लोक घ्यायचा, त्याच्यावरचं निरूपण रुक्मिणीला सांगायचं. बघता बघता दिवस सरत होते आणि श्लोक सुद्धा संपत होते. आज जवळजवळ रुक्मिणीला 9 महिने संपत आलेले होते.
आणि 9 महिने संपत आलेले असताना रुक्मिणीचा शेवटचा 18वा अध्याय चालू झालेला होता. 18वा अध्यायाचं निरूपण विठ्ठलपंत स्वतः रुक्मिणीला सांगत होते आणि रुक्मिणी शांत ऐकत होती. प्रांजळपण चाललेलं होतं. पावसाळ्याचे दिवस चालू होते. पावसाळ्याच्या दिवसामध्ये सगळीकडे बेडकांची डरावण चालू होती. अलंकापुरीत सुद्धा होती. 2 पायाच्या आणि 4 पायाच्या सुद्धा लोकांची. कुणी कुणाचा आवाज ऐकण्यासाठी तयार नव्हते. प्रत्येक जण आपल्या उत्सवामध्ये तल्लीन झालेले होते. कारण पूर्वीच्या काळी सुद्धा उत्सव करणारे लोक भक्तिभावानं करणारे कमी होते आणि दिखाऊपणा करणारे जास्त होते. आज प्रमाण ते जास्त झाले, वाढले. मी टीका कुणावरही करत नाही मंडळी, लक्षात घ्या. कुठलाही माझ्या वाक्याचा विपर्यास करू नका तुम्ही. जरी आपल्याला एखादा धार्मिक कार्यक्रम करायचा झाला तर तो आपण प्राणनिष्ठेनं किंवा निष्ठेनं करतोय काय बघा, काय फक्त इव्हेंट म्हणून करतोय, उपक्रम म्हणून नुसता. माझ्या गावातला हा 7 दिवसाचा सप्ताह म्हणजे माझा उपक्रम. प्रत्येक गाववाल्याला असं वाटलं पाहिजे हा उपक्रम नाही, हा माझ्या उद्धाराचा मार्ग आहे. 7 दिवस माझ्या 7 दिवसामध्ये मला तपासून घ्यायचं आहे माझी साधना काय झाली वर्षामध्ये. नाहीतर पट्टी दिली आणि महाप्रसादाला आलं तरी चालतं, अशी लोकांची समजूत आहे. त्याला उपक्रम म्हणतात. फक्त दिखाऊपणा वाढला. रुक्मिणी शांत शांत पद्धतीने 18 अध्यायाचं निरूपण ऐकत होते. मी हे संदर्भ एवढ्यासाठी सांगतो की भावार्थ दीपिका सहजासहजी आम्हाला मिळालेली नाही. पोटातच सगळं ऐकलं. इतकं ऐकलं. पावसाळा वाढत होता. श्रावण महिना चालू झाला. ऊन पावसाची सरी ही चालू झाली. खेळ चालू झाला. आज अलंकापुरीमध्ये भव्य दिव्य स्वरूपाचे मंडप उभा केले जात होते. त्यामध्ये अनेक जण सामील होत होते. कारण आज गोकुळ अष्टमीचा दिवस होता. आज सायंकाळी 12 वाजता भगवान श्रीकृष्ण जन्माला येणार. प्रत्येक जण आपल्या आपल्या त्या उत्सवामध्ये सामील झालेला होता. ज्यांना गाता येतं ते गात होते, ज्यांना म्हणता येतं ते म्हणत होते, ज्यांना ऐकता येतं ते ऐकत होते. प्रत्येक जण त्या उत्सवामध्ये सामील होत होता. आनंदानं. दिवस संपत आला. गौरीला आणि गौरीच्या आईला निरोप गेला. आज रुक्मिणीचं अवस्था बिकट झाली. दोघी लगोलग तिनिसांच्या वेळेला आल्या. रुक्मिणीजवळ बसून होत्या. पुन्हा रुक्मिणीचं एकच होतं, सुख दुःख जे सांगायचं ते माझ्या समोर असणाऱ्या भगवान श्रीकृष्णाला. पोटातल्या काळात चालू झाल्या आणि भगवान श्रीकृष्णाला ती सांगू लागली किती वेदना. म्हणजे बाळाच्या वेदना किती असतात ते आई झाल्याशिवाय कळत नाही. ती भगवंताला सगळं सांगत होती. विचारलेलं सगळं कानामध्ये ऐकत होती. श्रावण वद्य अष्टमीचा दिवस होता. आज अलंकापुरीमध्ये आतिषबाजी होणार होती. कारण आज भगवान श्रीकृष्ण 12 वाजता जन्माला येणार होता. मध्यरात्र झाली आणि मध्यरात्रीला या झोपडीमध्ये एका बाळानं, सुंदर अशा बाळानं अवतार धारण केला, जन्म घेतला. अलंकापुरी ही भगवान श्रीकृष्णाचं जन्मोत्सव करत होती. त्याच ठिकाणी त्याच भगवद्गीतेवर भाष्य करणारा एक अद्वैत अवलिया जन्म घेऊन आलेला होता. 12 वाजता जन्म झाला. तो दिवस गोकुळ अष्टमीचा शके 1997 जन्म झाला. तोच माझाही वाढदिवस आहे. लक्षात घ्या. गोकुळाष्टमी हाच माझाही वाढदिवस आहे. कारण माझ्या बाबांनी त्या दिवशी जन्म झाला म्हणून उद्धव नाव ठेवलं. कृष्ण नको म्हटले. त्यांना माहिती असेल का ते. कारण पुन्हा महाभारत झालं तर हा सारथी कुठेतरी जाईल. त्याच्यामुळे नाव उद्धव ठेवलं. लक्षात घ्या. बाळ जन्माला आलं. 1, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस झाले. आज निवृत्ती बाळाजवळ बसून असायचा. बाळाला आनंद वाटायचा. कारण सोबतीला दादा होता. कळणारं वय नव्हतं पण स्पर्शाचं ज्ञान होतं. 10 दिवस झाले. 11वा दिवस आला. पुन्हा पती पत्नी एकत्र आली. सांगितलं काय ठेवायचं ना.
अगं रुक्मिणी, तू भगवद्गीता ऐकत होतीस, तुला कुठलं काय ऐकावं असं वाटलंच नाही, तेव्हा ज्ञानानं प्रतिबिंबित असणारं हे स्वरूप तुझ्याजवळ आहे. आणि अगं ज्ञान म्हणजे काय आणि देव म्हणजे तरी काय? अगं तेच, ज्ञान म्हणजेच देव आणि देव म्हणजेच ज्ञान. म्हणून बाळाचं नाव ठेवू ज्ञानदेव. ठीक आहे, दुसरा दिवस उजाडला, बाळाचं नाव ठेवलं गेलं ज्ञानदेव. म्हणून ज्ञान तेच देव, अज्ञान ते दानव आणि ज्ञान आणि अज्ञान मिळून मानव. पुंडलिक वरदारी विठ्ठल.